जिल्हाभरात शिवराज्याभिषेक दिनाचा अभूतपूर्व उत्साह, शिवस्मारकाला सप्तनद्यांच्या जलासह दुग्धाभिषेक। जिल्हाभरात शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह आणि चैतन्य ओसंडून वाहत आहे। शहरातील मनोहर चित्रमंदिरासमोरील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आज शिवप्रेमींसह राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या अर्धपुतळ्याला सप्तनदीचा जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला। स्मारकस्थळी शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण पूर्णतः शिवमय झाले होते। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे शिवस्मारकास सप्तनद्यांच्या जलासह दुधाने अभिषेक करण्यात आला। सुरुवातीला स्मारकाला सजवून परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या। यावेळी अध्यक्ष शिवाजीराव काकडे व आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच ओम अग्रवाल, महेंद्र अग्रवाल, विष्णू पोद्दार, राजेंद्र इंगळे, सुनील देवरे, नंदू ठोंबरे, बलदेव महाराज, डॉक्टर योगेश ठाकरे, ॲड. चंद्रकांत जावळे, राजेंद्र इंगळे, आनंदराव चौधरी, राधेश्याम अग्रवाल, शरद बिरारी, प्रकाश पाटील, संतोष खंडेलवाल, राजेंद्र बागुल, वासुदेव पवार, राजेंद्र मोरे, शांताराम नेरकर, कालिदास पोद्दार, गोकुळ साळुंखे, किशोर बारी, कचरुलाल कापसे, अशोक बोरसे, सुशील वर्मा, ॲड. प्रवीण तवर, अनिल राऊत, छावाचे नाना कदम उपस्थित होते। यावेळी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे व आरती करण्यात आली। कार्यक्रम अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडला। भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन करताना स्थायी समिती सभापती लताताई पोद्दार, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर जयश्री अहिरराव, महिला व बालकल्याण समिती सभापती उज्ज्वला ठाकरे, माजी महापौर प्रदीप करपे, प्रमोद चौधरी, ॲड. चंद्रकांत जावळे, राजेंद्र बागुल, प्रफुल्ल पाटील, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा पाटील, नगरसेविका वंदना भामरे, कविता सोनवणे, सुवर्णा निरगुडे, देव्यानी जगताप, सुनीता पाटील, उर्मिला पाटील, माधुरी भावसार आदी मान्यवरांनी अभिवादन केले।